अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या फेरविचाराबद्दल उद्या होणार निर्णय जाहीर। देवेंद्र फडणवीसांची माहिती। निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। एकाच घरातल्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई होणार। शिंदे फडणवीसांचा इशारा। लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार 50 कोटी खर्च करून निवडून आले। जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत आरोप। भाजपकडून आक्रमक प्रत्युत्तर। नवाब मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल। तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात बैठक। अब्दुल सत्तारांच्या मुंबईतल्या घरामध्ये चर्चा। महायुती सरकारकडून 1,08,000 पदांवर भरती प्रक्रिया सुरू। 70,000 जणांना नियुक्ती पत्र प्रदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात माहिती। परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात नवा कायदा आणणार। फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा। महाराष्ट्र पोलीस दलातल्या 68 अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनेक दिवसांपासून बदली प्रलंबित असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय अखेर जारी। आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोल माफी। आजपासून 21 जुलैपर्यंत सवलत लागू। मुंबईतल्या आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतही गाजला। कॉलेजनं तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी। पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले जमीनदोस्त करावे लागणार। इंद्रायणीच्या पूर क्षेत्रात बांधकाम केल्यानं हरित लवादाचे आदेश। 100 रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ। आणि टीम इंडियाचं उद्या मुंबईमध्ये जंगी स्वागत होणार। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून विक्ट्री मार्च काढणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।